शेतकऱ्याच्या माथी बोगस बियाणे अंकुरलेच नाही। आर्णीत सविस्तर वृत्त असे की आर्णी तालुक्यातील ग्राम कोसदनी येथील रहिवासी शेतकरी नामे गणेश उत्तमराव ठाकरे यांची मुकिंदपूर शेत शिवारात 3.5 एकर शेती आहे। या गरीब अल्पभूधारक शेतकऱ्याने एका नामांकित कंपनीच्या 4 बॅग सोयाबीनची पेरणी शेतात केली। पाऊस सुद्धा चांगला झाला। या वर्षी तरी चांगले सोयाबीनचे उत्पन्न होईल या आशेवर शेतकरी होते, परंतु आता शेतकऱ्याच्या शेतात पेरलेल्या सोयाबीनचे बियाणे अंकुरितच झाले नाही। बियाणे न उगवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून संबंधित विषयी शेतकऱ्याने कृषी अधिकारी आर्णी यांचेकडे तक्रार दिली आहे। बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कार्यवाही करण्याची व शेतकऱ्याचे झालेले नुकसानीची भरपाईची मागणी करण्यात आली आहे। आर्णी तालुक्यातील आणखी काही शेतकऱ्यांनी सुद्धा याच प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत। कोसदनी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ माझी शेती मुकिंदपूर शिवारामध्ये असून शेत सर्वे नंबर 18/3/2 व 18/3/1 या शेतामध्ये पेरणी केली असता मालविका 1 बॅग, अवंतिका 2 बॅग, उन्नतीच्या 2 बॅग असे 5 बॅगची पेरणी केली असता सदर बियाण्याची उगवण शक्यता झालेली नाही आहे। तरी कंपनीकडून व महाराष्ट्र शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी ही आग्रहाची नम्र विनंती।